तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे। तर या बाउलमध्ये आपण जी आवळा सुपारी अगदी सहज कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला मिळेल ती आवळा सुपारी घेतलेली आहे। तर एक मोठा चमचा आवळा सुपारी घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण एक मोठा चमचा साखर घालणार आहोत। आवळा सुपारी साखर घातली। आता यामध्ये आपण 2 चमचे लिंबूचा रस घालूया। जो पोह्याचा चमचा असतो त्याने इथे मी 2 चमचे लिंबूचा रस घातलेला आहे। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी म्हणजे अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं कमी पाणी घालून हे आपल्याला साखर यामध्ये व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही पिठी साखरसुद्धा घेऊ शकता, त्यामुळे ती पाण्यामध्ये विरघळण्यासाठी खूप कमी वेळ लागेल, अगदी सहज विरघळली जाते। आता इथे साखरसुद्धा बऱ्यापैकी विरघळलेली आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून 1 तासासाठी बाजूला ठेवणार आहोत, कारण यामधली जी आवळा सुपारी आहे अगदी व्यवस्थित भिजली गेली पाहिजे। त्यातला जो रस आहे तो पाण्यात पूर्णपणे उतरला गेला पाहिजे। आता यावरती झाकण ठेवून आपण 1 तास बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर मुखवाससाठी काय काय लागणार आहे ते साहित्य बघूया। इथे मी भाजलेली बडीशेप घेतलेली आहे। त्यानंतर भोपळ्याच्या बिया, भाजलेली जवस, धने डाळ, त्याचबरोबर इथे मी तीळसुद्धा घेतलेली आहे। तीळ इथे भाजलेले नाहीत, कारण तीळ भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही। त्याचबरोबर इथे एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे मी जिरेपूडसुद्धा घेतलेली आहे आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे। जिरेपूड नसेल तर तुम्ही भाजलेली जिरेसुद्धा यामध्ये ॲड करू शकता, अगदी थोडेसे क्रश करून घालू शकता। त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया, त्याचबरोबर मगजबी घेतलेला आहे। इथं जे घेतलेलं साहित्याचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये जिन्नस तुम्ही कमी जास्त केले तरी चालतील, पण आपण जी प्रोसेस फॉलो केलेली आहे त्या पद्धतीने बनवल्यामुळे हे मुखवास चवीला खूप छान लागते। आता तुम्ही ते बघू शकता, आपण ज्यावेळेस यामध्ये आवळा सुपारी भिजत ठेवली होती त्यावेळेस पाणी अगदी निथळ असं पाणी दिसत होतं, पण आता यामध्ये या आवळा सुपारीचा रस पूर्णपणे उतरलेला आहे। आता ही आवळा सुपारी मी तुम्हाला हातावरती घेऊन दाखवते, ती अगदी व्यवस्थित भिजली गेलेली आहे। तुम्ही ते बघू शकता, अगदी मऊसूद अशी ती झालेली आहे। यातला रस पूर्ण पाण्यामध्ये उतरला गेलेला आहे। आता आपण ही आवळा सुपारीमधलं जे पाणी आहे ते पाणी वेगळं करून घेऊया। पाणी काढण्या अगोदर ही आवळा सुपारी आपण पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित क्रश करून घेऊया, त्यामुळे त्या आवळा सुपारीचा रससुद्धा आणखी पाण्यामध्ये उतरेल। आता ही मी क्रश करून घेतलेली आहे। आता आपण इथे एक दुसरा बाउल घेतलेला आहे, त्या बाउलवरती अशा प्रकारची चाळणी ठेवून त्यावरती हे आपण गाळून घेऊया। या ठिकाणी तुम्ही आवळा सुपारी थोडीशी क्रश करून सुद्धा भिजत ठेवू शकता, त्यामुळे ती लवकर भिजली जाते। तुम्ही इथे बघू शकता, खूप असं दाटसर याचं पाणी निघालेलं आहे। त्यानंतर आपण घेतलेले जिन्नस यामध्ये ॲड करून घेऊया। इथे भोपळ्याच्या बिया, मगजबी, तीळ हे मी न भाजता घेतलेले आहेत। सूर्यफुलाच्या बियासुद्धा भाजलेल्या नाहीत, फक्त या ठिकाणी धने डाळ, त्याचबरोबर जवस आणि बडीशेप ही भाजून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण अशा प्रकारे हे सर्व जिन्नस ॲड करून घेऊया। ही पद्धत खूप सोपी आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही मुखवास बनवला तर तो खूप दिवस सुवासिक राहतो आणि त्याची चवसुद्धा खूप छान येते, कारण त्यामध्ये आवळा सुपारीचा, परत लिंबूचा रस, त्याचा आंबटपणा, त्याचबरोबर आपण साखर घातलेली आहे। आणि एक गोष्ट विसरले, त्या पाण्यामध्ये मी आपलं काळं मीठसुद्धा घातलेलं आहे। काळं मिठामुळे त्याची चव खूप छान येते। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या पाण्यामध्ये हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे आपल्याला मिक्स झाल्यानंतर जवळपास अर्धा तास किंवा 1 तास, कमी जिन्नस असतील तर अर्धा तास ठेवू शकता, खूप जास्त प्रमाणात जर बनवत असाल तर 1 तास ठेवायचा। त्यामुळे जो आवळ्याचा रस आहे, लिंबूचा रस, जे आपण पाणी बनवलं होतं ते पूर्ण यामध्ये उतरतं आणि त्यामुळे त्या मुखवासला सुद्धा चव खूप छान येते। आता आपण यामध्ये जिरेपूड, हळद आणि ओवा घालून घेऊया।
आणि यामध्ये मीठ घातलेलं नाही, कारण काळं मीठ घातलेलं आहे, साधं मीठ घातलेलं नाही, काळं मीठ आहे. त्याचबरोबर आवळा सुपारीमध्ये सुद्धा अगदी थोडंसं मीठ असतंच, त्यामुळे हे अजिबात खरट होऊ द्यायचं नाही. परत जर तुम्ही यामध्ये मीठ घातलं तर ते जास्त खरट होईल. तर या ठिकाणी हे पूर्ण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्हाला जर या ठिकाणी आंबटपणा कमी वाटतोय किंवा साखर कमी वाटते, आंबटपणा जास्त वाटतोय, तर अशा वेळी तुम्ही अगदी पाव चमचा पिठी साखर यावरती भुरभुरून परत हे मिक्स करून ठेवू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपण अर्ध्या तासासाठी हे बाजूला ठेवून देऊया. अर्ध्या तासानंतर इथे बघूया, यामधलं जे पाणी होतं ते पूर्ण ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि हे व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे, त्या पाण्यामध्ये सोक झालेलं आहे. आता परत एकदा हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. यापेक्षा जास्त वेळ ठेवायची गरज नाही. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. थोडा वेळ लागतो, पण हे मुखवास चवीला खूप छान होते. आता हे प्लेटमध्ये आपण व्यवस्थित पसरवून घेऊया. आपल्याला हे पूर्णपणे 1 दिवसासाठी असंच ह्या प्लेटमध्ये सावलीमध्ये थोडंसं सुकवून घ्यायचं आहे. एका दिवसामध्ये हे बऱ्यापैकी छान व्यवस्थित सुकतं. यामधलं पाणी सगळं कोरडं होऊन जातं आणि हे छान असं कोरडं होतं. आता 1 दिवसासाठी इथे मी याला घरामध्येच फॅनच्या हवेखाली ठेवणार आहे, त्यामुळे ते अगदी व्यवस्थित सुकलं जाईल. आता आपण 1 दिवसासाठी ही प्लेट अशीच फॅनच्या हवेखाली ठेवून देऊया. तुम्ही इथे बघू शकता, हे मी सकाळी सुकायला ठेवलं होतं. आता संध्याकाळ झालेली आहे. अगदी व्यवस्थित हे सुकलेलं आहे. अगदी छान असं हे सुटसुटीत झालेलं आहे. अजिबात कुठेही या ठिकाणी गाठी झाल्या नाहीत किंवा कुठेही हे गुठळ्या होऊन बसलं नाही. अगदी व्यवस्थित सुटसुटीत असं झालेलं आहे. आता आपण हे अगदी 2 ते 3 मिनिटं अगदी लो फ्लेमवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे. यावरती आपल्याला काहीही घालायचं नाही. पॅन ठेवला, पॅन गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं हात बंद न करता आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे याचा सुवास आणखी वाढतो आणि याच्यामधले जे सीड्स आहेत त्यामध्ये क्रंच निर्माण होतो आणि खाताना सुद्धा ते दाताखाली सीड्स खूप छान लागतात. आणि यामध्ये आपण बडीशोप घातलेली आहे, त्याचबरोबर धनेडाळ आहे, ओवा आहे. ते भाजले गेल्यामुळे त्याची चव खूप छान येते आणि त्याच्या सुवासामुळे ते सीड्ससुद्धा खूप छान लागतात. आपण हे सुरुवातीला आवळा पाण्यामध्ये सोक केल्यामुळे याचा प्रत्येक सीड्स, याच्यातल्या बिया किंवा प्रत्येक जिन्नस हा चवीला खूप छान लागतो. त्यामुळे त्याचं वेगळेपण त्यामध्ये तुम्हाला दिसून येणार नाही, त्याची चव वेगळी तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे सुरुवातीची जी स्टेप्स आहे आवळा पाण्याची ती नक्की फॉलो करून बघा आणि अशा पद्धतीने मुखवास एकदा जरूर करून बघा आणि कसं झालं होतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका. 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. तुम्ही इथे आवाज ऐकू शकता. आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की किती जास्त प्रमाणात मुखवास क्रंची भाजला गेलेला आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता हा मुखवास आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवूया. अगदी 6 महिन्यापर्यंत हा व्यवस्थित राहतो. आता मी हा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. हा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा आहे. यामध्ये तुम्ही खडी साखरेचे अगदी लहान क्यूब्स असतात ते सुद्धा ॲड करू शकता. इथे माझ्याकडे नसल्यामुळे अगदी थोडीशी साखर ॲड केली आहे. तर तयार आहे आपला पाचक मुखवास. तर अशा पद्धतीचा मुखवास नक्की करून बघा. कसा झाला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी प्रियंकाच मराठी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओज त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम पाहता येईल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.